भाषेचा द्वेष करणारे दामोदर मावजो हे पहिलेच ज्ञानपीठ विजेते साहित्यिक ठरल्याची टीका प्राध्यापक अनिल सामंत यांनी केली। मावजो यांनी नुकतेच राजभाषा कायद्यातून मराठी वगळण्यासंबंधी विधान केले होते। त्यांनी केलेल्या या विधानामुळे मराठी प्रेमीत संतापाची लाट पसरली आहे। मावजो यांनी माफी न मागितल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मराठी प्रेमींनी दिला। सर आयज तुम्ही सगळे जमल्यात मराठी जे भाषेचेर जे टिका केल्ली आसा ताचेर निषेध करपा खातीर कितें म्हणपाक सोदता? हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून तसेच महारुद्र देवस्थानाला वंदन करून आज आम्ही मराठी प्रेमी या ठिकाणी छत्रपती पुतळ्यासमोर आम्ही जमलेलो आहोत एकाच कारणासाठी, तर दामोदर मावजो ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त या व्यक्तीने मराठी त्याच्या रक्तामध्ये अशी द्वेषाने रूपांतरित झालेले आहे, ही गरळ त्यांनी ओकलेली आहे। याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। मित्रहो, ज्या दामोदर मावजेने सुरुवातीच्या प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतून घेतलं आणि त्या एकमेव मराठी भाषेसाठीच त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे, ही संपूर्ण गोमंतकाची आणि अस्मिता असल्याकारणाने त्यांनी या ठिकाणी अभ्यास केला आणि म्हणूनच अवघे 4 लोक जे आहेत कोकणीवादी, त्या कोकणीवादीच्या 4 लोकांमधून त्यांनी जे काहीतरी साहित्य निर्माण केलं ते साहित्यातून त्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे। पण जेव्हा आपण एक ज्ञान संपादन करतो तेव्हा संपूर्ण देशाच्या जनतेची अशी भावना असते की त्यांनी कुठेतरी ज्ञान प्रस्थापित केलेलं असावं आणि आज जर त्यांनी मराठी भाषेबद्दलची गरळ ओकली आहे त्याच्यातून असं दिसतं की त्यांना ज्ञानाचा विसर पडलेला आहे आणि त्याच्यासाठी अनेक वर्षातून आज त्यांनी सांगितलं की मराठी भाषेच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायला पाहिजे। याच्यावरून कळतं की त्यांची संस्कृती, त्यांची जडणघडण काय आहे ती, आणि त्याच्यासाठी मला विनंती आहे की त्यांनी मराठी भाषेत ती संस्कृती जतन करावे, जेणेकरून तुमच्या मनावर चांगले संस्कार होणार आणि याच्या पुढे अशी गरळ तुम्ही ओकणार नाही। आणि यासाठी मी संपूर्ण मागच्याच्या वतीने आणि गोव्याच्या जनतेच्या वतीने, मराठी प्रेमीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो। धन्यवाद। दामोदर मावजो यांचा संपूर्ण मराठी प्रेमी जनता जाहीररित्या निषेध करत आहे। ज्ञानपीठ पुरस्कार विजेते स्वतःला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते म्हणून घेतात, त्यांच्याकडून अशा प्रकारची अपेक्षा नव्हती। मराठी ही गोव्याची राजभाषा आहे, जरी कायद्याने तिला सहभाषेचा दर्जा दिला तरी गोमंतकाच्या प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये मराठी ही भाषा आहे। मराठी हा गोमंतकीय जनतेचा श्वास आहे, मराठी ही गोमंतकाची संस्कृती आहे। हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेता विसर पडलेला दिसतो आहे। अशा मराठीच्या संदर्भात तुम्ही सातत्यानं मराठीच्या विरोधात बोलायला सुरुवात केली तर मराठी प्रेमी, मराठी युवा जनता जी आपले आहेत कार्यकर्ते हे गप्प बसणार नाही आहे। तुम्हाला घरात घुसून तुम्हाला या गोष्टींचा न्याय मराठी प्रेमी देतील। आणि पुनश्च एकदा मी दामोदर मावजो यांचा जाहीररित्या निषेध करतो। दामोदर मावजो यांनी जे विधान केलेलं आहे मराठी भाषेच्या बाबतीत, ते स्वातंत्र्योत्तर गोमंतकामध्ये सर्वांनी निषेध करावा अशा प्रकारचं आहे। याचं कारण असं की गोमंतकामध्ये गेल्या काही वर्षामध्ये भाषिक वाद संपल्यानंतर जे एक सौहार्दाचं आणि प्रेमाचं वातावरण मराठी आणि कोकणी प्रेमामध्ये निर्माण झालेलं होतं ते बिघडवण्याचं काम यांच्या विधानानं केलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की भारताला परंपरा आहे की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते जे आहेत त्यांचं व्यक्तिमत्व हे सौहार्दमय, सगळ्या मानवतेवर प्रेम करणारं आणि माणसांना जोडणारं, मला वाटतं दामोदर मावजो यांनी सिद्ध केलं। पहिले ज्ञानपीठ विजेते असे की माणसाला तोडणारं अशा प्रकारचं काही मतप्रवेशन करणं आणि संपूर्ण गोमंतकाच्या संस्कृतीला बिघडवणे अशा प्रकारचं त्यांचं हे विधान आहे। त्यांनी एक लक्षात ठेवावं की मराठी भाषा ही केवळ भाषा नाही, ती भारतीय भाषा आहे आणि गोमंतकातील संत संस्कृती, गोमंतकामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गोमंतकातील भारतकार हेगडे देसाईंची पत्रकारिता, गोमंतकातील सगळं साहित्य, हे मराठी भाषेची एवढी परंपरा आमच्या पूर्वजांनी आमच्यापर्यंत आणलेली आहे
किंवा दामोदर मावजेंच्या पूर्वजांनी दिलेली मराठी भाषा त्यांच्यावर त्यांनी लाथ मारणं, तिला त्याची हेटाळणी करणं आणि गोमंतकातून निघून जावी म्हणून अशा प्रकारचं विधान करणं, तर त्याचा आम्ही सगळे मराठी प्रेमी निषेध करतो. आणि गोम्यातील सगळ्या तरुणांना आम्ही विनंती करतो की याच्या पुढे अशा प्रकारे दुही निर्माण करणाऱ्या आणि मराठीपासून दूर जाण्यासाठी काही विधानं करणाऱ्या लोकांच्या जवळसुद्धा जाऊ नये. यापुढे एकत्र यावं, कोकणीमध्ये लिहावं, मराठीमध्ये लिहावं, भारतीय भाषावर प्रेम करावं आणि गोव्याची सगळी संस्कृती आणि अस्मिता ही मराठी भाषेवरच अवलंबून आहे. तेव्हा पुन्हा एकदा सगळ्या मराठी प्रेमीतर्फे मी दामोदर मावजेंचा निषेध करतो. सर ज्ञानपीठ प्राप्त झालेले एका साहित्यिकाने अशा प्रकारे मराठीबद्दल विधान करावं हे कधीही निषेधार्हच आहे. आणि त्यांना पूर्ण माहीत आहे की गोव्यात मराठीचं जे स्थान आहे त्याला कोणीही हात लावू शकत नाही. गोव्यामध्ये जी 10 मराठी दैनिकं चालतात ती कशामुळे चालतात हेही त्यांना माहिती आहे. आणि एकमेव कोकणी दैनिक ज्याचा खपही अत्यंत किरकोळ आहे याचीही त्यांना माहिती नाही असं नाही आहे. पण त्यांना पूर्ण माहिती आहे की आपली बाजू कुठेतरी लंगडी आहे, त्यामुळेच मराठीचा द्वेष करणं हे त्यांचं कर्तव्य ते मानतात. आणि त्यांनी पुन्हा एकदा हा वाद उफाळून काढलेला आहे. आणि ही गोष्ट कोकणीच्या भल्यासाठी निश्चितच उपयुक्त नाही आहे असं मी मानतो. अशा प्रकारचं द्वेषमूलक विधान त्यांनी एका ज्ञानपीठ प्राप्त साहित्यिकाने करावं याच्यासारखी दुसरी लज्जास्पद गोष्ट नाही असं मी मानतो. माझं नाव राजेश मराठे. मला मराठी उत्तमरित्या बोलता येते, पण मी या दामोदर मावजोंचा निषेध त्यांच्याच भाषेत करू इच्छितो. बाब दामोदर मावजो, हांव तुका एकूच सांगूंक सोदता, तुवें जे मराठीचे ऑफिशियल स्टेटस काडपाचें अशी जी मागणी केला ती मागणी करपाक सुद्दां तुजी एक सादो फाटलो हेतू असो दिसता की तुका प्रसिद्धी मेळपा जाय. एक बारीक पळयत जाल्यार कांय दिसां पयलीं विजय सरदेसाय आनी आतां दामोदर बाब मावजो हे फाटोफाट मराठीच्या विरोधान एक विधानां जी करतात ताच्या फाटल्यान कितें षडयंत्र आसा काय असो एक दुबाव येवपाक लागता. तेन्ना ह्या दामोदर मावज्याक हांव एकूच चॅलेंज दिता की आतां हांव कोंकणीन उलयतां, पण हेच जर कोंकणीन हांव उलयतां तें म्हाका बरोवन दीत म्हणीत म्हाका जायना, वाच म्हणीत म्हाका वाचपाक येना. सो प्रत्येक गोंयकाराची अशीच हें आसा की आमची कोंकणी बोली भाशा आसा, पण बरोवपाक आनी वाचपाक आमकां मराठीच जाय पडटा. तेन्ना दामोदर बाब हांव तुका एकूच सांगूंक सोदता की सबंद गोंयकारां भितर पयलीं एक हें कर, सर्वे कर आनी पळय की कितल्या लोकांक कोंकणी वाचपाक येता आनी कितल्या लोकांक कोंकणी बरोवपाक येता तें. आनी एक तरी वर्तमानपत्र न्यूज पेपर कोंकणींतल्यान काडून वर्सभर चलोवन दाखय आनी ताज्या उपरांतूच कोंकणीची व्हडलिका उलय. मराठी ही हांगा आसतली आनी हाज्या फुडें चलतली. दामोदर बाब कितें म्हणू किंवा आनी कोणी कितें म्हणू, इतलेंच सांगून ह्या दामोदर मावज्याचो हांव एक निशेध करता कितें आनी म्हजे 2 शब्द सोंपयता. थँक्यू. थँक्यू सर.